आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जानू निघालेली असताना जयंतने मध्येच रस्त्यात अडवलेलं असतं. जानू त्याला म्हणत असते की वाट सोड, परंतु आता जयंत तिला ब्लॅकमेल करतो आणि जयंत आता तिला म्हणत असतो की मी तुला एकच गोष्ट सांगतो की तू जर माझ्याशी नीट बोललीस नाही ना, तर तुझ्या बहिणीच्या बाळावर ना आता बाहेर राहण्याची वेळ येईल. त्यामुळे माझं एक आणि गाडीत बस. मग आता जानूचा नाईलाज होतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आजी जी आहे ती लक्ष्मीला सांगत असते की लक्ष्मी आता बस झालं, पण लक्ष्मी काही ऐकायला तयार नसते. लक्ष्मीसाठी आता भावनाचा जीव जो आहे तो वाचणं महत्त्वाचं होतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता भावनाजवळ सिद्धू जाऊन बसतो. जसा सिद्धू आता भावनाजवळ जाऊन बसतो ना, तरीसुद्धा भावना अजूनही शुद्धीवर आलेली नसते. सिद्धू आता भावनाला सांगत असतो की भावना असं करू नकोस, प्लीज उठ ना. आणि त्याच वेळेला इथे आता नर्स आलेली असते आणि नर्स म्हणत असते सिद्धूला की तुम्ही प्लीज तुमच्या बाळाला तरी हातात घ्या ना. ते काय असतं ना, जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा ना त्याला आईचा किंवा बाबांचा स्पर्श हवा असतो आणि जर तुमच्या इथे जर त्याची आईच नसेल तर तुम्ही तरी आहात ना, तर तुम्ही तरी बाळाला घ्या. पण सिद्धूने नकार दिलेला असतो. ते दुसरीकडे आता जानू त्या जयंतच्या गाडीमध्ये बसते. जयंतच्या गाडीमध्ये बसल्यानंतर मात्र आता जानू जी आहे ती संतापलेली असते. जानू आता म्हणत असते की काय चाललेलं आहे, मला तुला काय वाटतं कळत नाही का. मग आता इथे ना जानू घाबरायचं नाटक करते. तेव्हा जयंत तिला म्हणत असतो की तू घाबरू नकोस. तर जानू म्हणते की आता ना तुझ्या ह्या फालतू वागण्याची मला सवय झाली आहे, त्यामुळे तुझ्या आता कोणत्याच ह्या थापांना मी घाबरत नसते, असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे वीणा आणि श्रीनिवास असतात. तर श्रीनिवास आणि वीणाला ना आता ती नर्स येऊन समजावत असते आणि ती सांगत असते की प्लीज जरा तुम्ही बोलून घेता का, कारण आहे ना मी माझ्या परीने त्यांना समजवलं आहे पण ते ऐकतच नाही आहे. प्लीज जरा तुम्ही बोलता का त्यांच्याशी, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. आता सिद्धूला ना श्रीनिवास त्यांच्या परीनं समजवायचा प्रयत्न करत असतात आणि सिद्धूला सांगत असतात की सिद्धू प्लीज ना ऐकून घे ना, मी तुला काय सांगतोय तो. पण आता सिद्धूला भावनापेक्षा काहीसुद्धा महत्त्वाचं नसतं. तेच इथे गाडेपाटलांच्या घरात नीलांबरीची एंट्री होते. नीलांबरीला घरी पाहून रेणुका म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली ग इथे यायची. मग तेव्हाच ना ती तिला घराबाहेर हकलवत असते. पण तेव्हा ती म्हणत असते की तुम्ही मला कोण आहात घराबाहेर काढणाऱ्या. तेव्हाच ना मला या घरात राहायची परवानगी मिळालेली आहे. मग हिला कोणी बोलवलं तेवढ्यातच ना आजी तिथे येतात आणि आता आजी म्हणत असतात की हिला मी बोलवलं आहे. असं म्हटल्याबरोबर सगळीजण आजीकडे बघू लागतात की आजीने या बाईला बोलवलं तरी कशाला. या बाईनं आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या कशा काय विसरू शकतात, हाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग तेव्हा आजी म्हणत असते की बघितलं, आपण खूप विश्वास ठेवला तुझ्या सुनेवर, पण तुझ्या सुनेनं काय दिलं, काहीच नाही. बघितलंस ना, तुझ्या सुनेवर आपण विश्वास ठेवला, पण आपल्याला काही झालं तरी आता गाडेपाटलांचा वारस हवा आहे आणि तो गाडेपाटलांचा वारस आहे ना हीच देऊ शकते. मग आता रेणुका म्हणत असते की आई तुम्हाला कळतंय का हिने काय केलं याआधी आणि तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय. त्यावर आता टेक्नॉलॉजी खूप जास्त पुढे गेली. आजी बोलते असू दे जे काही आहे ते, पण आम्हाला गाडेपाटलांचा वारस हवा आहे. काही झालं ना तरी अधिराज तू काही हॉस्पिटल वगैरे करून घे आणि लवकरात लवकर आता आम्हाला वारस हवा आहे, असं देखील आता इकडे असणाऱ्या आजीने थेट नीलांबरीवर आदेश दिलेले असतात. नीलांबरी म्हणत असते की हो मी करू शकते. नीलांबरी आता एकदा प्रेग्नंट राहिलेली होती, त्यामुळे आजीला चान्सेस वाटत होते. त्यामुळे आजीने नीलांबरीवर विश्वास ठेवून नीलांबरीला आता पूर्ण घराची जबाबदारी द्यायचं ठरवलेलं असतं. कारण तिने या आधी ना भावनावर जबाबदारी दिलेली होती, पण भावनाने ती जबाबदारी म्हणजे तिला वारस दिलेला नव्हता, म्हणून आता सुलक्षणाने हे सगळं हातात घेतलेलं होतं. सुलक्षणा आता त्याच्या चाव्या आहेत त्या दाखवू लागते आणि त्या चाव्या दाखवूनच ना ती आता म्हणत असते की बघ आता यावर सगळा काही तुझा हक्क आहे, तुझा अधिकार आहे आणि हे सगळं काही तुला भेटू शकतं. त्यासाठी तू फक्त एकच काम करायचं आहे, त्या म्हणजे वारस, या घराला वारस द्यायचा आहे आणि मग तुला या घराचा मान सन्मान सगळं काही मिळेल, असंही आता तिला म्हटलं जातं आणि तिच्या हातात चाव्या दिल्या जातात. त्यामुळे नीलांबरी खूप जास्त खुश असते. दुसरीकडे जयंत आणि जानू बसलेली असतात. जानू जयंतला म्हणत असते की तू कोणतं प्रेम माझ्याकडनं मागतोय, तुला ना
माझ्याकडनं कधीही आणि कोणतंही प्रेम भेटणार नाही, एवढं लक्षात ठेव. जयंत जानूला म्हणत असतो की बघ, माझं तुझं खरंच मनापासून प्रेम आहे, पण जानू जयंतला सरळ स्पष्ट सांगते की तू नाही ओरबाडून प्रेम मिळवतोय, माझं नाही आहे तुझ्यावर प्रेम. आणि तुला जर माझ्या मनाची इतकी जर काळजी असली असती ना, तर तू माझ्या मनासारखं केलं असतंस, पण तू काहीच करत नाही आहेस ना. उलट तू माझ्यावर जोर जबरदस्ती करतोय. आताही तुझ्या ओळखीवर तू बाहेर पडला आहेस. आता जर तुझ्याकडे ओळख नसली असती ना, तर मग काय केलं असतंस तू, असंही आता ती म्हणत असते. तेच आता ती संतापलेली असते आणि रागारागात त्याला बोलत असते. ते त्याला म्हणते गपचूपपणे जे गाडीचं दार आहे ते उघड, मला बाहेर जाऊ दे. पण तरीसुद्धा तो ऐकत नसतो. इकडे आता सिद्धू तापलेला असतो. सिद्धू म्हणत असतो की मला ना काही झालं तरी त्या बाळाला बघायचं नाही आहे, कारण आज त्या बाळामुळेच ना माझी भावना माझ्यासोबत नाही आहे. मला माझी भावना हवी आहे, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. दुसरीकडे आता तो विचारही करत नाही आपल्या बाळाचा की तिला काय गरज आहे कशाची, कारण बाळाची जी सिस्टम असते ती खूप जास्त बिघडलेली असते. बाळाला आता रक्ताची सुद्धा गरज असते. तर सिद्धू आता भावनाला भेटायला जातो. ते दुसरीकडे आता जानूने ठरवलेलं असतं की हा असा बाहेर पडू देत नाही ना आपल्याला, तर त्याच्या डोळ्यावर स्प्रे मारायचा. मग ती बोलते की तुला काय वाटलं, मी काही तयारीनिशी नव्हती ना, मी पूर्ण तयारीनिशी होती. मला माहिती होतं की तू माझ्यासोबत ना असंच काहीसं करणार आणि मग तुझ्यासारख्या माणसाला ना अशी शिक्षा द्यायची ना, हे मला चांगलंच कळतं. असं बोलून ती आता गाडीतून उतरून निघून गेली. जयंत हसत असतो. दुसरीकडे भावना ही अजूनही कोमात असते. सिद्धू तिला म्हणत असतो की प्लीज प्लीज ना गं भावना, माझ्यासाठी का होईना उठ ना, प्लीज असं करू नकोस. आपल्या बाळाचं राहू दे, पण माझ्यासाठी तू काही झालं तरी उठायला हवंस, असंही आता तो रिक्वेस्ट करतच तिला आता म्हणत असतो. तेच दुसरीकडे मात्र त्यांचं प्रेम बघून ना ती नर्सही खूप जास्त खुश असते. पण ती नर्स म्हणत असते की हे सगळं असं चालणार नाही. प्लीज मी काय म्हणते, एकदा ना तुम्ही काहीतरी करा ना, प्लीज ह्यांना समजवा, कारण काही झालं ना तरीसुद्धा ना बाळाला आता तरी कोणाची तरी गरज आहे. तेच दुसरीकडे पाहिलं अधिराज निलांबरी रूममध्ये येतात. निलांबरी बऱ्याच वेळानंतर रूममध्ये आलेली असते, म्हणून ती खुश असते. अधिराजही तिला सांगत असतो की खरंच ना माझंही तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, म्हणूनच ना मला तुझी काळजी वाटत होती. तर ती म्हणते की तुमचं आणि माझ्यावर प्रेम, तुमचं जर इतकंच माझ्यावर प्रेम असलं असतं ना, तर तुम्ही ना सगळं काही सोडून ये ना, ज्या दिवशी मला घराबाहेर काढलं ना तेव्हा माझ्या मागे मागे आला असतात. पण कसलं तुमचं प्रेम मला माहिती आहे ना, काही प्रेम वगैरे तुम्ही करत नाही, असंही ती आता रागारागा त्याच्याशी बोलत असते. पण आता तो म्हणत असतो की नाही तू समजतेस तसं नाही, पण आता तिला ह्या घराचे हक्क अधिकार हवे असतात, तेच ती आता मिळवते. इकडे आता ज्या बाळाला गरज असते त्या बाळालासुद्धा रक्त द्यायला तो तयार नसतो. त्याने सरळ सांगितलेलं असतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे या आणि रक्त घ्या, पण मी तिकडे जाणार नाही आहे रक्त हे करायला. पण तेव्हाच ना इकडे जयंतच्या डोळ्यातसुद्धा आग होत असते. जयंतला त्रास होत असतो. जयंतला त्रास होत असतानाच ना इकडे आता तो स्वतःचा डोळा वगैरे व्यवस्थित पुसून घेतो आणि ते नंतर आता तो ठरवतो की ह्या लोकांना ना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. खूप सहन केलं आणि त्याने लगेच ना पेपरसुद्धा बनवायला सांगितलेले असतात. एका माणसाला पटकनी त्याने कामाला लावलेलं असतं आणि त्यामुळे त्याचे आता पटापट सगळ्या गोष्टीची तयारी होत असते. तेच दुसरीकडे आता जे डॉक्टर आहेत ना त्यांनी तर आता त्या बाळाला रक्त देण्यासाठी सिद्धूचं रक्त घेतलेलं असतं आणि ते रक्त घेऊन ते आता बाळाकडे येतात आणि बाळाला रक्तही दिलं जातं. त्यामुळे बाळ आता कुठे व्यवस्थित झालेलं असतं. तेवढ्यातच जानू येते, पण जानूला यायला उशीर झालेला असतो. जानूला यायला उशीर का झाला हा मोठा प्रश्न इकडे असणाऱ्या विनाला पडलेला असतो. पण जानू खोटं कारण सांगते आणि म्हणते की मला वाटेत माझी मैत्रीण भेटली होती त्यामुळे उशीर झाला. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता सिद्धू तिथे बसलेला असताना तिथे आता जानू येते आणि जानू भावनाशी बोलायचा प्रयत्न करत असते. भावनाला सांगत असते की ताई प्लीज ना गं ये ना गं शुद्धीवर, मला मान्य आहे माझ्यामुळे तुला हा सगळा त्रास झाला आहे, मी आतापर्यंत तुझ्यापासून या गोष्टी लपवून ठेवल्या, पण काय करू गं, तुझ्या काळजीपोटीच मी लपवून ठेवल्या ना गं, पण मला काय माहिती होतं ह्या सगळ्याचे परिणाम असे होतील. प्लीज ना गं भावनाताई, आपण खूप काही स्वप्न बघितली होती, तुला आता छान गोंडस मुलगी झाली आहे, त्या मुलीला बघायला तरी उठ. आणि तुला सांगू का, हे तर हे आणि तू नाही बघतेस पण जीचसुद्धा मुलीला हातात घेत नाही आहे, असं कसं चालणार. तुम्ही त्या बाळासाठी किती स्वप्न बघितलं होतात आणि तेच बाळ तुम्ही जर हातात घेत नसाल तर कसं चालणार आहे, असं देखील आता ती बोलत असते. पण इकडे अजूनही भावना काही शुद्धीवर येत नसते. भावना शुद्धीवर आली नाही आहे, त्यामुळेच ना आता खूपच जास्त टेन्शन ना इकडे असणाऱ्या जानूला येत असतं. तेच आता जयंत त्या माणसाकडे गेलेला असतो आणि त्याने पेपर्स बनवून घेतलेले असतात, कारण लक्ष्मी निवास हे त्याचं आहे आणि त्याला ते मिळवायचं होतं आणि त्यासाठी ना तो काही देखील करायला तयार होता. आणि त्यासाठी त्याने आता त्या घराचे पेपर्सही बनवून घेतलेले होते, पण एवढ्यात नाही तर तो ऐन वेळेला त्याचा बॉम्ब फोडणार होता आणि त्यासाठी त्याने ही सगळी तयारी जी आहे ती करून घेतलेली होती. तेच आता इकडे जानू त्या नर्सकडे जाते आणि मला बाळाला भेटायचं आहे असं रिक्वेस्ट करत असते.
पण आता सॉरी पण तुम्हाला बाळाला भेटता येणार नाही असंही सांगितलं जातं. तेव्हा जानू म्हणत असते की रक्ताचं नातं नसलं म्हणून काय झालं, पण मी ती जी आहे तिची मावशी आहे ना, आणि मग मावशीला काय झालं घेतलं तर बाळाला, प्लीज मला एकदा संधी द्या, मला बाळाला घेऊ द्या हातात. कशी कशी रिक्वेस्ट करून जानू आता त्या नर्सला समजवते. तेव्हा ती नर्स म्हणते की फक्त 5 मिनटं तुम्ही हँड ग्लोव्ज घाला हातामध्ये आणि मग बाळाला घ्या, असंही आता तिने सांगितलेलं असतं. मग आता तीही ऐकते. मग आता जानू जे आहे ती आतमध्ये जाते, कारण तिला ना ते बाळ हवं असतं, बाळ हातात घ्यायचं असतं. तर दुसरीकडे आता जयंत हा लक्ष्मी निवासकडे गेलेला असतो आणि लक्ष्मी निवासची पाटी हातामध्ये घेऊन बोलत असतो की ह्या घराच्या जोरावर तुम्ही उडताय ना, पण हे घर तुम्हाला माहिती नाही आहे कोणाच्या नावावर आहे आणि काय तेच आता जानूच्या हातामध्ये भावनाचं बाळ दिलं जातं. जानू आता त्या बाळाकडे अगदीच ना प्रेमानं बघत असते आणि म्हणत असते की खरंच ना हे बाळ हातात आलं ना, एक वेगळीच ऊर्जा आली माझ्याकडे. म्हणजे मला असं वाटतंय ना की खरंच मी मावशी नाही तर आई आहे. या बाळामुळे का होईना मला आई पण जे आहे बाळामुळे ते मला मिळालेलं आहे. मातृत्व काय असतं हे मला कळले. तेच आता बाळाला भूक लागलेली असते तर दूधसुद्धा मीच पाजते असं ती म्हणते आणि बॉटलने ती त्या बाळाला दूध पाजते आणि तेव्हाच ना बाळ खूप जास्त खुश असतं. वीणा सांगते की बाळाला दूध पाजल्यानंतर खांद्यावर घ्यायचं असतं, जेणेकरून त्याला ढेकर आलं तर ते बरं वाटेल. मग आता जसं वीणाने सांगितलेलं असतं तसं जानू करते आणि त्यामुळेच ना इकडे आता माय मरो आणि मावशी जगू असं म्हणतात ना, त्याचा आज खरा प्रत्यय आला असंही वीणा म्हणत असते. त्याच वेळेला जानू म्हणत असते की मला बाळ कधी होईल नाही होईल माहीत नाही, पण या बाळामुळे का होईना मला मातृत्व मिळालं आणि मी हे कधी विसरणार नाही. मी मजाकमध्ये म्हटलं होतं भावनाताईला की बाळ पहिल्यांदाच मी हातात घेणार आहे, पण हे असं होईल असं मला वाटलं नव्हतं, असंही ती आता म्हणत असते. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.